सो नमस्कार मंडळी, आपण आज प्रोटीन पास्ता बनवणार आहोत, हाय प्रोटीन पास्ता बनवणार आहोत. तर त्यासाठी काय काय लागतं मी तुम्हाला एकदा दाखवतो. सर्वात पहिले टमाटर, कांदा, मशरूम, देन लो फॅट पनीर किंवा पनीर, नॉर्मल पनीर घेतलं तरी चालेल, सुक्या लाल मिरच्या, लसणाच्या पाकळ्या 8 ते 10. नंतर मग हे अशा प्रकारचे पिझ्झा मिक्स किंवा पास्ता मिक्स भेटतं मार्केटमध्ये, ते तुम्ही वापरू शकता. नाहीतर त्याच्याऐवजी ऑरिगॅनो किंवा चिली फ्लेक्स यांचं मिक्सर वापरू शकता. देन वी विल रिक्वायर सम चीज. तर मी हे चीज मागवलं आहे. अँड ऑब्वियसली फॉर पास्ता वी नीड अ पास्ता. व्हीट पास्ता आहे, मैद्याचा नाही आहे. ॲज यू कॅन सी व्हीट अँड सेमोलिन, जे रव्यापासून बनलेलं आहे. तर बनवूया आपण हाय प्रोटीन पास्ता. तर सर्वात पहिले कांदा आणि टमाटर याला बारीक कापून घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपण ते जे मशरूम आहेत त्यांनाही बारीक कापून घेऊ. तर कापण्यासाठी मी मोस्टली जास्त वेळ घालवत नाही. आणि हे जे काय म्हणतात त्याला, बॉक्स होते, चॉपर, हे चॉपर मी वापरतो. त्यामध्ये डायरेक्ट थोडेसे छोटे छोटे पीस करून टाकतो आणि त्याला एक रोप असते, त्या रोपच्या साहाय्याने ह्याला खिचून त्याचे छोटे पीस करतो. तर दाखवतो. तर बघू शकता ह्याच्या चॉपरच्या साहाय्याने एकदम टमाटर एकदम बारीक त्याचे पीस झालेत. भले त्याच्यात कांदा कसा कापतो चॉपरमध्ये ते दाखवतो. पीसेस चांगले बारीक पीस झालेले आहेत एकदम. ह्याच्याने रडायला पण येत नाही. आपलं कांदा टमाटो कांदा आणि मशरूम करून झालेलं आहे. आपण याला साईडला काढून ठेवूया. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पास्ता, मी हे सांगायला विसरलो की आपण जो पास्ता बनवणार आहोत त्याच्यामध्ये तेल नाही टाकणार आहोत. सो इट इज विदाउट ऑइल. तर आपल्याला फक्त पास्ताला उकळायचं आहे. सोबत पास्ता उकडताना आपल्याला या भाज्या म्हणजे टमाटर, कांदा आणि मशरूम हे पण उकडायला टाकायचं आहे. ते आपण करूया. बेसिकली पास्ता, टमाटर, कांदा आणि तर याच्यामध्ये ऑइल बिलकुल नाही जाणार आहे. इट इज विदाउट ऑइल. तर बघूया कसा बनतोय. आपण ह्याला एकूण 15 मिनिटं शिजत ठेवणार आहोत. जोपर्यंत पास्ता उकळतोय तोपर्यंत आपण ह्याचा सॉस बनवून घेऊया. सॉससाठी आपल्याला लागणार आहे पनीर, लाल मिरची, लसणाच्या पाकळ्या, पिझ्झा मिक्स किंवा पास्ता मिक्स तुमच्यावर डिपेंड करतं. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं दूध पण टाकू शकतो आपण. मग थोडा क्रीमीनेस वाढेल आणि ह्याच्यात चीज पण जाणार आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पण थोडी पातळ होईल दुधामुळे. तर पास्ता चांगल्या प्रकारे बॉईल झाला आहे. थोडंसं पाणी आपल्याला ठेवायचं आहे कारण त्याची कन्सिस्टन्सी पाण्यामुळे अजून थोडीशी चांगली होईल, म्हणजे थोडंसं पातळ होईल सॉस. तर ह्याच्यामध्ये आता पनीर आपण टाकलेलं आहे. मी लो फॅट पनीर वापरतोय. तुम्ही कुठलंही पनीर वापरू शकता. ॲट दी एंड इट मॅटर्स, व्हॉट मॅटर्स प्रोटीन. भेंडी, मिरच्या टाकतो. याच्या कमी तिखट मिरच्या म्हणून मी 3 टाकतो. दूध, सॉस चांगलाच पातळ झालाय. फक्त या पास्तामध्ये टाकायचं आहे. तर हा सॉस आता ह्याच्यामध्ये जाईल. पूर्ण सॉस नाही टाकणार. हा सॉस थोडा मी मला पुढच्या 1 दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी वापरायला ठेवेल. त्याच्यानंतर मग हे सॉस त्याच्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं पिझ्झा मिक्स टाकायचं आणि वरतून मग चीज टॉपिंग्स करून सर्व करायचं.
चांगला तर दिसतोय, टेस्टला पण चांगला असला पाहिजे. ही ग्रेव्ही त्याचा सॉस मी ट्राय केला अँड इट वॉज गुड. नाव लेट सी हाऊ इट गोज विथ द पास्ता. टॉस करी. थोडं स्टिअर करत राहावं लागेल, नाहीतर पास्ता चिपकेल. नाही चिपकेल, नाही, कारण सॉस चांगलाच आपण पूर्ण त्याला सॉसने लतपत केलेलं आहे पास्ताला. रात्रीचं पण हेच आहे वाटतं. हा, रात्रीसाठी पण हेच आहे. हिअर गोस पिझ्झा टॉपिंग्स. ओहो, माझा फोन. सॉरी गाईस, फोन पडला. थोडं याच्यावर आता थोडं चवीपुरतं मीठ. तर आपला पास्ता रेडी आहे. एकदम टेम्पटिंग वाटतोय. लेट्स सी हाऊ इट टेस्ट. टेस्ट चांगली आहे, फक्त जी कन्सिस्टन्सी पाहिजे होती म्हणजे थोडंसं सॉसी टाईपचा पास्ता तो नाही आहे. थोडंसं अजून ह्याच्यात आय गेस क्रीम किंवा असं थोडंसं अजून पाणी टाकलं असतं किंवा दूध टाकलं असतं ना, अजून सॉसी झालं असतं पास्ता. बट एनिवेज काहीतरी न्यू ट्राय केलं अँड ॲट दी एंड ह्याच्यामध्ये प्रोटीन आहे.